नमस्कार, बी न्यूजमध्ये आपलं स्वागत। मी सार्या कुलकर्णी। एक नजर आजच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर। सकाळी मुसळधार तर दुपारनंतर तुरळक पाऊस। राधानगरी धरणाचा एक दरवाजा खुला। काळामावाडी धरण 82%। शनिवारी काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सुरू। पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील 12,914 शेतकऱ्यांना 88,99,00,000 रुपयांची कर्जमाफी। महायुती सरकारनं कोल्हापूरच्या विकास कामाला दिली गती। केशवराव भोसले नाट्यगृहासह महापालिकेअंतर्गत झालेल्या विविध विकास कामांचं 9 ऑगस्ट रोजी होणार उद्घाटन। आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती। कोल्हापुरात एनडीए परीक्षेचं केंद्र सुरू करावं। खासदार धनंजय महाडिक यांची संसदेमध्ये मागणी। कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी केंद्र गरजेचं। आणि आषाढी यात्रेनिमित्त पीडबागच्या गजरामध्ये पंचगंगा नदीचं नवीन पाणी त्र्यंबोली देवीला अर्पण। कोल्हापूरवासियांच्या उत्साहाला उधाण।